कांदा उत्पादकांना आता दणका, श्रीलंकेने 5 पट आयात शुल्क वाढवले. कांदा भावावर काय परिणाम होणार याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मराठी साईड युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. श्रीलंका भारतातून कांद्याची आयात करत असली तरी गेल्या काही वर्षापासून देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी स्थानिक शेतकरी ही कांद्याचे उत्पादन घेत आहेत. सध्या श्रीलंकेतील खरीप हंगामातील कांदा बाजारात आलेला आहे. स्थानिक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयात शुल्क वाढवण्याचा हा मोठा निर्णय घेतलेला आहे. तर यापूर्वी कांद्यावर प्रति किलो 10 श्रीलंकन रुपये आयात शुल्क होते, जे 27 ऑगस्ट पासून वाढवून 50 रुपये श्रीलंकन रुपये करण्यात आले आहे. हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांच्या मते या निर्णयामुळे भारतीय रुपयामध्ये प्रति किलो आयात शुल्क 3.33 रुपयावरून 16.66 रुपयापर्यंत वाढलेले गेले आहे. श्रीलंकेची दर महिन्याची कांद्याची गरज साधारणपणे 25,000 टन असते. भारतीय निर्यातदारांच्या माहितीनुसार भारतातून श्रीलंकेत दर आठवड्याला 2,500 ते 3,000 टन कांदा निर्यात होतो. मात्र भारताच्या अस्थिर निर्यात धोरणामुळे श्रीलंकेला मोठा फटका बसला असून यामुळे देशांतर्गत कांदा उत्पादनाला चालना मिळालेली आहे. तर श्रीलंकेत खरीप हंगामात सुमारे 55,000 ते 60,000 टन कांद्याचे उत्पादन होते. स्थानिक कांदा काढणे सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अर्थ व नियोजन मंत्री अनुराग कुमार दिसनायके यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. इतर देशांप्रमाणे श्रीलंकेने भारतीय कांद्यावर आयात बंदी घातलेली नाही, पण स्थानिक उत्पादन सुरू झाल्यावर आयात शुल्क वाढवले जाते. सध्या पुढील महिनाभर देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा कांदा उपलब्ध असल्याने हे वाढीव शुल्क कायम राहील. स्थानिक साठा संपल्यावर शुल्क पुन्हा पूर्वीसारखे होणार आणि निर्यात पूर्ववत सुरळीत राहील असे निर्यातदारांनी सांगितलेले आहे. तर यावर शेतकरी मित्रांनो तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा.